नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी विज्ञान या विषयातील चौथे प्रकरण सजीवातील पोषण अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण पोषण, मग ते सजीवांमध्ये म्हणजे प्राणी आणि वनस्पती यामधील पोषण याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण आजचं सेशन सुरू करूया. थोडे आठवा. मागील इयत्तेमध्ये आपण कुपोषण म्हणजे काय, कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते यावरती अभ्यास केलेला आहे. पहा बरं, तुम्हाला आठवतंय का कुपोषण म्हणजे काय, कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते? तर आपल्या आहारामध्ये आपल्याला शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये जर असतील तर तो आपला आहार संतुलित समजला जातो. परंतु जर ती पोषक तत्वे आपल्या आहारामध्ये नसतील तर कुपोषण होते. मग आता कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते? तर आपण जर आपला आहार संतुलित घेतला तर आपण कुपोषण रोखू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत पोषण. पोषणाची व्याख्या आपण पाहणार आहोत. पोषणाचे काही टप्पे असतात. आपण जे काही अन्नपदार्थ शरीरामध्ये घेतो त्यानंतर त्याचं पचन होतं, पचन झाल्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं, ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं सात्मीकरण होतं. ह्या सर्व प्रक्रिया पोषणामध्ये येतात. म्हणजेच पोषक तत्वे आपण शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याची जी सजीवांची प्रक्रिया आहे त्याला पोषण असं म्हटलं जातं. आता पहा, न्यूट्रिशन म्हणजे पोषण. तर आपण पाहूया अगोदर अन्नपदार्थ कशाला म्हणतात. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आहारामध्ये जे काही अन्न घटक घेत असतो की ज्या अन्न घटकांपासून आपल्याला ऊर्जा मिळते ते जे अन्न घटक असतात त्यांना आपण अन्नपदार्थ असे म्हणतो. सजीवांमध्ये काही जीवनक्रिया अखंडपणे सुरू असतात, जशा की डायजेशन म्हणजे पचन, त्याच्यानंतर रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, त्याच्यानंतर उत्सर्जन, ह्या ज्या काही मेटाबॉलिझम ह्या ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत त्या आपल्या अखंडपणे चालू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचं पचन, डायजेशन आणि सात्मीकरण म्हणजे असिमिलेशन होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असं म्हटलं जातं. यानंतर पाहूया आपण स्वयंपोषण आणि परपोषण. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि परपोषण म्हणजे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन कशाला म्हणायचं? तर जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचं पोषण करतात, ही जी पोषण पद्धती आहे त्याला स्वयंपोषण म्हणतात. आणि अशी जी सजीव असतात त्यांना ऑटोट्रॉफ्स असं म्हटलं जातं. मग आता ह्यामध्ये मोस्टली प्लांट्स जे असतात, सगळ्या हिरव्या वनस्पती ज्या असतात की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करून करतात, त्या सगळ्या वनस्पती या ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनमध्ये येतात. परपोषण म्हणजे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग आता काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवरती म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यावरती अवलंबून राहून स्वतःचं पोषण करतात. या पद्धतीला परपोषण असं म्हटलं जातं. मग तुम्हाला असं वाटत असेल की आपण मनुष्य प्राणी हे ऑटोट्रॉपिक आहोत की हेट्रोट्रॉपिक आहोत. आपण तर आपलं अन्न स्वतः तयार करतो, परंतु आपण अन्न तयार करण्यासाठी आपल्याला जे काही पदार्थ लागतात ते पदार्थ म्हणजे जे काही घटक लागतात, मग त्या पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, त्या आपण काय करत असतो, वनस्पतीकडून घेत असतो. म्हणजे आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवलं तरी आपल्याला अन्न तयार करण्यासाठी लागणारे जे काही घटक असतात ते आपण वनस्पतीकडून घेत असतो. म्हणून आपण सुद्धा कसे आहोत, हेट्रोट्रॉपिक आहोत. आता पहा, कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ या त्याच्यानंतर मिनरल्स, खनिजे, क्षार, पाणी, हे काय आहे, सगळी पोषक द्रव्ये आहेत. ही आपल्या आहारामधून वेगवेगळ्या घटकांमधून आपण घेतलेल्या आहाराच्या वेगवेगळ्या घटकांमधून आपल्याला ती मिळत असतात. मग त्यालाच आपण काय म्हणतात, न्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं. पोषक द्रव्य त्याला म्हटलं जातं. तर पोषक द्रव्याचे 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे पहा. बृहत पोषक द्रव्ये त्याला मॅक्रोन्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं. आता मॅक्रो आणि मायक्रो
ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे पहा. तर जी पोषक द्रव्ये आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतात, मग ती पोषक द्रव्ये कोणती आहेत, तर ती आहेत कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ. ही सर्व ती पोषक द्रव्ये आहेत की जी आपल्या शरीराला त्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. म्हणजे आपण ही पदार्थ आपल्या शरीरामध्ये जर घेतली नाही तर आपल्याला काय होतं, आपल्याला एनर्जी मिळाल्यासारखी वाटत नाही आणि त्यामुळे ह्या पदार्थांची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते. तर खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे ही जी असतात हे आपल्या शरीराला अल्प प्रमाणामध्ये गरज असते. म्हणजे थोडीशी जरी ती आपल्या शरीरामध्ये पाहिजे असतात, परंतु त्यांचा जर अभाव असेल तर आपल्याला वेगवेगळे विकार उद्भवू शकतात. परंतु त्यांची आपल्या शरीराला अल्प प्रमाणामध्ये गरज असते, म्हणून त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. पहा कोणकोणते पदार्थ कोण मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स हे आपण पाहत आहोत. पोषक द्रव्यांचे 2 गटामध्ये केलेलं वर्गीकरण आहे. त्यामध्ये आपण पाहत आहोत कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हे जे आहेत यांचा समावेश जे होतो तो आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये होतो आणि खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे यांचा आपल्याला अल्प प्रमाणामध्ये आवश्यकता असते, म्हणून त्यांचा समावेश जो आहे तो मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये होतो. आता आपण पोषणामध्ये स्वयंपोषी वनस्पती अभ्यासणार आहोत. स्वयंपोषी वनस्पती, ऑटोट्रॉपिक प्लांट्स. आता आपण आपलं स्वतःचं आपण आपलं अन्न तयार करतो, बरोबर आहे. तसे वनस्पती पण सजीव आहेत, मग त्यासुद्धा त्यांचं अन्न तयार करत असतील. मग ते स्वतःचं अन्न कसे तयार करत असतील, चला तर पाहूया. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात. आता आपल्या वाढीसाठी जशी अन्नाची गरज असते तशा वनस्पती देखील सजीव आहेत, त्यांना सुद्धा वाढीसाठी कशाची गरज आहे, अन्नाची गरज आहे. वनस्पती स्वतः लागणारे अन्न स्वतः तयार करतात. मग मग त्यांना अन्न तयार करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी, खनिजे आणि क्षार की जी जमिनीमध्ये असतात, आणि मुळे जे असतात वनस्पतींची ती मुळे काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा दुसरा घटक म्हणजे सूर्यप्रकाश की जो आपल्याला सूर्यापासून मिळतो. वनस्पती काय करतात, सूर्यप्रकाश घेतात मुळांपासून. मुळे काय करतात, पाणी खनिजे आणि क्षार जमिनीमधून घेतात. त्याच्यानंतर पानांमध्ये हरितद्रव्य असतं, पानांमधील हरितद्रव्यामुळे पानाला हिरवा रंग आलेला असतो पहा. आणि जे सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करण्यासाठी फार महत्त्वाचा घटक असतो. पानामध्ये हरितद्रव्य नसेल तर वनस्पती अन्न तयार करू शकत नाही. त्याचप्रमाणे हवेमध्ये असलेला जो कार्बन डायऑक्साईड असतं ती पाने काय करतात, आपल्या छोटे छोटे जे सूक्ष्म पर्णरंध्र असतात त्यांना स्टोमॅटा असं म्हटलं जातं, ह्या पर्णरंध्राद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात. त्याच्यानंतर सूर्यापासून मिळणारा सूर्यप्रकाश घेतात. त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये पानांमध्ये हरितद्रव्य असतं. त्याच्यानंतर मुळे खनिजे, पाणी आणि क्षार घेतात आणि या सर्वांच्या मदतीने वनस्पती काय करतात, अन्न तयार करतात. आणि मग त्यांनी तयार केलेलं अन्न ते साठवून ठेवतात, स्वतःच्या वाढीसाठी त्यांचा उपयोग करतात. आणि आपणही काय करतो, त्यांनी तयार केलेलं अन्न आपण देखील वापरतो. आता इथे पहा, ह्या सर्व प्रक्रियांमध्ये एक रासायनिक समीकरण जे आहे ते दिलेलं आहे. वनस्पती अन्न कशा पद्धतीने तयार करतात याचं. तर कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, त्याचा जो रेणुसूत्र आहे ते आहे CO2, त्याचे 6 मॉलिक्यूल ते घेतात. त्याच्यानंतर पाणी H2O, त्याच्यानंतर प्रकाश ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य यांच्या मदतीने काय करतात, ते अन्न तयार करतात. म्हणजे रासायनिक प्रकाश ऊर्जा जी आहे, फोटो म्हणजे प्रकाश, सिंथेसिस म्हणजे प्रिपरेशन करणं, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश ऊर्जा वापरून ते काय करतात, अन्न तयार करतात की ज्याचं प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण मग कशामध्ये होतं, ग्लुकोजमध्ये होतं. C6H12 आणि O6 हे काय आहे, त्यांनी बनवलेलं अन्न आहे. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये काय होतं, ऑक्सिजन तयार होतो. 6 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, CO2 असं म्हटलेलं आहे. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो, या पर्णरंध्राद्वारे काय केला जातो, वातावरणामध्ये सोडला जातो, जेणेकरून वातावरणामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते काय होतं, मग संतुलित ठेवलं जातं. म्हणून आपण असं म्हणतो की पहा, झाडे लावा आणि प्रदूषण
टाळा. म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये ते वनस्पती काय करतात, हवेमधला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन काय करतात, बाहेर टाकतात. आणि आपण काय करतो, ऑक्सिजन शोषणासाठी घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. म्हणजे अशी ही देवाणघेवाण आपली इथे होत असते. तर अशा प्रकारे प्रकाशसंश्लेषण क्रिया कशा पद्धतीने होते हे आपण आता इथे पाहिलं. आता आपण हीच प्रकाशसंश्लेषणाची क्रिया डीपमध्ये काय करूया, थोडी समजावून घेऊया. पुढे पहा. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपामध्ये काय करतात, साठवून ठेवतात. मुळे काय करतात, पाणी आणि खनिजे क्षार हे जमिनीमधून शोषण्याचं कार्य करतात आणि मुळांनी शोषलेलं पाणी खोड काय करतं, पाणी आणि क्षार हे पानापर्यंत पोहोचवितं. आता पाण्यामध्ये असलेले सूक्ष्म छिद्राद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू घेतला जातो. पानावरील जी छिद्र असतात छोटी छोटी, त्यांना स्टोमॅटा असं म्हटलं जातं. आणि पानांमधील हरितलवके असतात, पहा इथे हरितलवके दाखवलेली आहे पहा ते. आणि या हरितलवकांमध्ये काय असतं, क्लोरोप्लास्ट असतं, हरित द्रव्य असतं की ज्यामुळे पानांना हिरवा रंग आलेला असतो. ते हरितद्रव्य सूर्यप्रकाश शोषून घेण्याचं कार्य करतो आणि त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत होते. मग हे जे घटक असतात, मग पाणी असेल, खनिज असतील किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा हरितद्रव्य असेल किंवा सूर्यप्रकाश असेल, यामधील एखादा जरी घटक तिथे म्हणजे मिळाला नाही तर वनस्पती अन्न तयार करू शकत नाही. म्हणजे हे घटक फार महत्त्वाचे असतात वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मग ऑक्सिजन काय केला जातो, बाहेर सोडला जातो. पानांबरोबरच प्रकाशसंश्लेषणाची जी क्रिया आहे त्या वनस्पतींचे इतर भाग जसे की हिरवे खोड यामध्ये सुद्धा होऊ शकते, कारण त्यामध्ये खोडांमध्ये हरितद्रव्य असतं, त्यामुळे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती खोडामध्ये देखील होऊ शकते. आता इथे माहिती मिळवा असं म्हटलेलं आहे पहा तुम्हाला, की पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानांमध्ये प्रकाशसंश्लेषणाची क्रिया कशी होते. तर हे काय करायचं आहे, तुम्ही शोधून काढायचं आहे की जी पानं पिवळी आणि जांभळ्या रंगाची असतात, मग त्या पानांमध्ये प्रकाशसंश्लेषण होत असेल का, मग त्यामध्ये हरितद्रव्य असेल का, हरितद्रव्य असेल तर मग त्या पानांना पिवळा आणि जांभळा रंग कसा प्राप्त झालेला आहे, हे काय करायचं आहे, तुम्ही सर्व शोधून काढायचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा भाग पहा, वनस्पतीमधील वहन व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. आता पहा इथे वनस्पतीमधील वहन व्यवस्था तुम्हाला इथे खूप छान कलरफुल अशा चित्रामध्ये बाणाच्या साह्याने दाखवलेली आहे पहा. आपण ट्रान्सपोर्टेशन हा शब्द ऐकला की आपल्याला लगेच लक्षात येतं की ते काहीतरी काय होणार आहे, वहन होणार आहे. म्हणजे एका ठिकाणची वस्तू दुसऱ्या ठिकाणी काय करणार आहे, जाणार आहे, त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. मग आता इथे काय इकडून तिकडे जाणार आहे हे आपण या इथे अभ्यासणार आहोत. वहन व्यवस्थेमध्ये वनस्पतीमधील वहन व्यवस्था आपण पाहत आहोत पहा. आता इथे वनस्पतीमध्ये वहन होण्यासाठी मग अशा कुठले घटक असतील की ते वहन करत असतील, मग इथे त्याच्यासाठी एक स्पेसिफिक सेल्स असतात, टिश्यूज असतात की जे काय करतात, वनस्पतीमधील वहन घडवून आणतात. मग अशा कोणत्या पेशी असतात त्या, तर इथे पहा निळ्या रंगामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे जलवाहिनी आणि लाल रंगामध्ये दाखवलेली आहे रसवाहिनी. आता इथे ह्या पेशी कुठे कुठे असतात, तर ह्या पानांमध्ये देखील असतात, खोडांमध्ये देखील असतात आणि मुळांमध्ये देखील असतात. सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पेशी असतात. कोणकोणत्या, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. मग हा इथे निळ्या रंगाने इथे दाखवलेली आहे पहा, निळ्या रंगाचं ब्लॉक करून इथे ही जी ह्या जे सेल्स दाखवलेल्या आहेत, पेशींचा समूह आहे, टिश्यूज आहेत, त्या काय आहेत, सगळ्या जलवाहिन्या आहे की त्या वनस्पतीमधील पाणी आणि क्षार हे वाहून नेण्याचं कार्य करतात. आणि त्याचप्रमाणे इथे पहा लाल रंगाने ज्या दाखवल्या आहेत सेल्स ज्या आहेत तिथे, इथे पहा तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवते. इथे लाल रंगाने दाखवलेले आहे ज्या इथे सेल्स आहेत इथे, त्या आहेत सगळ्या रसवाहिन्या. त्याचप्रमाणे आपण हा पानाचा छेद पाहिला, आपण इथे खोडांचा छेद जर पाहिला तर खोड जे असतं त्याचा जर छेद केला तर पहा अशा प्रकारे निळ्या रंगाने इथे ह्या ज्या सेल्स दाखवलेल्या आहेत त्या आहेत सगळ्या जलवाहिन्या, म्हणजे पाणी वाहून येण्यासाठी असणाऱ्या पेशी इथे आहेत. आणि इथे ब्लॅक कलरने जे दाखवलेलं आहे त्या आहे सगळ्या
रसवाहिन्या म्हणजे वनस्पतींनी तयार केलेला जो काही अन्नरस आहे पानांमध्ये प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे ते काय करतात, ह्या रसवाहिन्या वनस्पतींच्या इतर अवयवांना पोहोचविण्याचं काम करतात. इथे देखील खोडांचा छेद घेतलेला, मुळांचा छेद घेतलेला आहे आणि या मुळांच्या छेदामध्ये देखील पहा, ह्या इथे ज्या दिसत आहे तुम्हाला त्या आहे सगळ्या जलवाहिन्या आणि इथे ज्या दिसत आहेत त्या आहे सगळ्या रसवाहिन्या. तर अशा प्रकारे पानांमध्ये, खोडांमध्ये आणि मुळांमध्ये ह्या जलवाहिन्या आणि रसवाहिन्या प्रेझेंट असतात की ज्या वहनाचं काम करतात. वनस्पतींच्या मुळांनी शोषलेलं क्षारयुक्त पाणी ह्या रसवाहिन्या खोडांपर्यंत नेतात. खोडांमध्ये असलेल्या ज्या काही फ्लोएम झायलम असतात त्या पानांपर्यंत पोहोचवितात. इथे पहा ॲरोच्या दिशेने तुम्हाला दाखवलेलं आहे मुळांनी शोषलेलं पाणी कशा प्रकारे पानांपर्यंत येतं. मग पानं काय करतात, इथे सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात. पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया होते. मग जो अन्नरस तयार होतो तो अन्नरस वनस्पतींच्या विविध अवयवांना, मग तो खोडांना पोहोचवायचा, पानांना पोहोचवायचा, त्याच्यानंतर फुलं असतील तर फुलांना पोहोचवायचा, त्याचप्रमाणे मुळांना देखील त्याची गरज असते. बरोबर आहे की नाही. आणि मग ह्या सगळ्या वनस्पतीने तयार केलेला जो अन्नरस आहे तो वनस्पतींना विविध भागामध्ये पोहोचविण्याचं काम करण्यासाठी ज्या काही पेशी वनस्पतीमध्ये असतात त्यांना फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या असं म्हटलं जातं. आणि ज्या पाणी आणि क्षार वाहून नेण्याचं काम करतात त्यांना झायलम असं म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये जशा ब्लड व्हेसल्स असतात पहा, रक्तवाहिन्या असतात की शरीरामध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन झाल्यानंतर जो अन्नरस रक्तामध्ये मिसळला जातो तो सर्व शरीरामध्ये पोहोचविण्यासाठी धमण्या आणि शिरा ह्या 2 रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये असतात. त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये पाणी आणि क्षार आणि त्यांनी तयार केलेले अन्न हे वाहून नेण्यासाठी 2 वाहिन्या वनस्पतीमध्ये असतात, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. आणि एक म्हणजे ही व्यवस्था जी असते या प्रकारची, अशा प्रकारची वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये पुरेशी असते. मग वनस्पतीमध्ये आपल्या शरीरामध्ये असलेली पचन संस्था, उत्सर्जन संस्था या प्रकारच्या ज्या अनेक संस्था असतात त्याची वनस्पतीमध्ये आवश्यकता नसते. म्हणजे एवढी वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये कशी असते, पुरेशी असते. आता पहा, इथे आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय म्हटलेले आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहूया. भोपळ्याचा जो वेल आहे त्या वेल म्हणजे त्याला 2-3 पानं असतील असा एक वेलीचा एक तुकडा आपण घ्यायचा आहे आणि त्याचा खोडाचा भाग चाकूने पाण्याखाली काय करायचा आहे, कापायचा आहे आणि एका चंचू पात्रामध्ये तो असा उभा ठेवायचा आहे व्हर्टिकली. आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 7-8 थेंब शाईचे टाकायचे आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये ऑब्झर्वेशन जे घ्यायचं आहे, निरीक्षण करायचं आहे ते आपण स्पष्टपणे अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकू. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये 7-8 थेंब शाईचे टाकायचे आहे आणि त्यामध्ये होणाऱ्या बदलाचं निरीक्षण करायचं आहे. आणि चर्चा आपण काय करायची आहे, आपल्या क्लासरूममध्ये करायची आहे. सध्या आता आपल्या शाळा बंद आहेत, परंतु हा जो प्रयोग आहे तुम्ही घरी करून पाहू शकता. पानांच्या ज्या शिरा आहेत त्यामध्ये तुम्हाला जो कलर इंक तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकले असेल त्या शिरा ज्या आहेत त्याच्या ज्या पानाच्या ज्या शिरा आहेत त्या रंगाच्या तुम्हाला झालेल्या दिसतील, कारण तिथे वहन झालेलं तिथे दिसून येईल. म्हणजे झायलम आणि फ्लोएम याद्वारे वनस्पतीमध्ये झालेलं वहन याचं ऑब्झर्वेशन तुम्ही त्या भोपळ्याच्या फांदीमध्ये झालेलं पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण वनस्पतीमधील वहन व्यवस्था आता पाहिलेली आहे. आता तुम्हाला इथे माहिती मिळवा याच्या सदरामध्ये पहा, रासायनिक संश्लेषण म्हणजे काय, कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात आणि वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात, हे जे प्रश्न आहेत ह्याचा प्रश्नाचं काय करायचं आहे, तुम्ही सर्च करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि ते शोधून काढायचं आहे. आता संश्लेषण म्हणजे तयार करणं आणि रासायनिक संश्लेषण हा शब्दच असा आहे की रासायनिक पदार्थांचा उपयोग करून तिथे अन्न निर्मिती होत असेल. मग कोणत्या वनस्पती अशी अन्न निर्मिती करू शकत असतील, मग क्लोरोफिल असलेल्या म्हणजे हरितद्रव्य असलेल्या वनस्पती रासायनिक संश्लेषणाची गरज असेल का, किंवा मग कोणत्या वनस्पती किंवा कोण असं रासायनिक संश्लेषण करत असेल, हे सगळी माहिती तुम्ही काय करायची आहे, मिळवायची आहे. आणि वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात त्याचं निरीक्षण करण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल एखाद्या झाडाचं पान तोडलं की पांढऱ्या रंगासारखं चीक बाहेर येतो. बाभळीच्या झाडाच्या खोडावरचं तुम्ही निरीक्षण केलं असेल तर तिथे तो आपल्याला एक चिकट असा पदार्थ जमा झालेला दिसतो. हे काय आहे याचं पण तुम्ही काय करायचं, हे सर्च करायचं आहे आणि हे वनस्पतींनी उत्सर्जित केलेले पदार्थ आहेत का हे शोधून काढायचं आहे. चला आपण पुढे पाहूया.
प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बोदके तयार करतात. आपण पाहिलं ग्लुकोज तयार होतो, त्याला कार्बोदके असं म्हटलं जातं. C6H12O6 हा पदार्थ काय होतो, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार वनस्पती करतात. त्याच्यामध्ये पहा कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. म्हणजे कार्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून तयार होतात. आता प्रथिने प्रथिने जर प्रथिने तयार होण्यासाठी मात्र आपल्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन याची सुद्धा गरज असते. म्हणजे हे 3 घटक तर ऑलरेडी आपल्याकडे आहेत. वनस्पतींनी अन्न तयार केल्यानंतर हे 3 घटक असतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. परंतु प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजनची देखील गरज असते आणि नायट्रोजन देखील प्रथिन निर्मिती होण्यासाठी आवश्यक असतो. मग हा नायट्रोजन वनस्पती कोठून मिळत असतील, तर ते आपण आता पाहणार आहोत. परंतु पहा, हवेमध्ये नायट्रोजन हा वायू सर्वाधिक असतो हे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ते 6वीमध्ये अभ्यासलेलं आहे. आणि हवेमध्ये नायट्रोजन जो असतो तो कोणत्या स्वरूपामध्ये असतो, वायू रूपामध्ये असतो. परंतु वनस्पती हा वायू रूपामधील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही, तर त्यासाठी त्याचं स्थिरीकरण होणं म्हणजेच नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतरण होणं आवश्यक असतं आणि यालाच नायट्रोजनचं स्थिरीकरण असं म्हटलं जातं. आणि हे नायट्रोजनचं स्थिरीकरण 2 पद्धतीनं होतं. पहिली पद्धत जी आहे ती आहे जैविक पद्धत, बायोलॉजिकल पद्धत, आणि दुसरी जी आहे ती वातावरणीय पद्धत म्हणजे ॲटमॉस्फेरिक पद्धत. अशा दोन्ही पद्धतीने हे नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये होतं, म्हणजेच नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं. आणि मग नायट्रोजनचं स्थिरीकरण झाल्यानंतर नायट्रोजनच्या संयुगामधील संयुगाच्या फॉर्ममध्ये असलेला नायट्रोजन वनस्पती आपल्या वाढीसाठी काय करू शकतात, घेऊ शकतात. आता पहिली जी मेथड आहे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण, हे आपण पाहणार आहोत. या पद्धतीमध्ये 2 प्रकारचे जे सूक्ष्मजीव असतात ते आहेत रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर यांची प्रमुख भूमिका असते याच्यामध्ये, की हे जे 2 सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात, नायट्रोजनचं रूपांतरण नायट्रोजनच्या संयुगामध्ये करण्यासाठी मदत करतात आणि मग ह्या संयुगाच्या फॉर्ममधील नायट्रोजन वनस्पती आपल्या वाढीसाठी घेऊ शकतात. व कशा पद्धतीने घेतात हे तर चला आपण पाहूया. पहा, या पद्धतीमध्ये 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील असलेल्या गाठीमध्ये असतात. आता द्विदल वनस्पती म्हणजे शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे साधारणतः जी कडधान्य असतात बाकी, ज्यामधून आपल्याला प्रथिने मिळतात, मग ती वाटाणा, हरभरा, चना यासारख्या ह्या द्विदल वनस्पती ज्या असतात त्यांच्या मुळांवरती ज्या गाठी असतात त्या गाठींमध्ये हे रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात, की ते हे सूक्ष्मजीव काय करतात, हवेमधील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्या नायट्रोजनचं रूपांतरण नायट्रोजनच्या कंपाऊंडमध्ये म्हणजे संयुगामध्ये करतात. आणि काही सूक्ष्मजीव जे असतात ते ॲझोटोबॅक्टर नावाचे हे मातीमध्ये प्रेझेंट असतात आणि ते मग काय करतात, मातीमधील हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचं रूपांतरण त्यांच्या संयुगामध्ये करतात. तर अशा प्रकारे हे 2 सूक्ष्मजीव जे आहेत ते नायट्रोजनचं रूपांतरण नायट्रोजनच्या संयुगामध्ये करतात आणि मग हे अशा प्रकारच्या संयुगाच्या फॉर्ममध्ये असलेला नायट्रोजन वनस्पती आपल्या वाढीसाठी वापरतात. तर अशा प्रकारे इथे चित्र दिलेले आहे पहा. शिंबावर्गीय वनस्पतींचं मूळ म्हणजे द्विदल वनस्पतींचे ज्या मुळा असतात त्या मुळांवर असलेल्या गाठी इथे दाखवलेल्या आहेत आणि या गाठीमध्ये रायझोम्स नावाचे काय असतात, सूक्ष्मजीव असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, की जे नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करतात. आता दुसरी जी वनस्पती आहे, माहीत आहे का तुम्हाला, आता काय माहीत नाही आपल्याला हे आपण पाहूया, की नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण. आता ही पद्धत झाली जैविक पद्धत. आता आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत, वातावरणामध्ये निसर्गामध्ये घडून आलेली पद्धत. आता तुम्ही पावसाळ्यामध्ये विजा चमकताना पाहिले असतील, आकाशामध्ये विजा चमकतात त्यावेळेस काय होतं, हवेमध्ये जो काही नायट्रोजन असतो त्या नायट्रोजनचा आणि ऑक्सिजनचा रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि नायट्रिक ऑक्साईड तयार होतो म्हणजे NO तयार होतं. आता NOचं पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि मग काय तयार होतं, नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो, NO2 तयार होतो. आणि मग हा नायट्रोजन डायऑक्साईड याचं नायट्रिक अम्लामध्ये रूपांतर होतं. ते पावसाच्या पाण्यामध्ये काय होतं, हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळलं जातं आणि मग त्याचं नायट्रिक ॲसिडमध्ये रूपांतरण होतं आणि हे नायट्रिक ॲसिड पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं आणि वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. अशा प्रकारे नायट्रोजनचं फिक्सेशन दोन्ही पद्धतीने आपण पाहिलेलं आहे, एक जैविक पद्धतीने आणि दुसरं वातावरणीय पद्धतीने. आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या सेशनमध्ये आपण या प्रकरणाचा पुढचा भाग पाहणार आहोत. तर आपण आता सध्या इथेच थांबूया.